इयत्ता 10वीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याकरिता शैक्षणिक वस्तू देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आलाय। हा कार्यक्रम शिवसेना उपनेते दशरथ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता। यावेळी खारेगाव परिसरात 10वीमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व मुलामुलींचा जाहीर सत्कार करण्यात आलाय। कला संस्कृती प्रतिष्ठानच्या संचालिका समाजसेविका रचना राकेश पाटील आणि युवा नेते राकेश दशरथ पाटील यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला। या प्रसंगी साने गुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष गजानन पवार, विवेकानंद क्लासचे संस्थापक राजेश मिश्रा, गणेश परब, मोरेश्वर पवार, अशोक शिरसाट, कुणाल म्हात्रे, विद्यार्थी, पालकवर्ग यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना रचना पाटील म्हणाल्या, भविष्यामध्ये मुलांनी काय करावं, कुठल्या शाखेकडे जावं यासाठी आम्ही शिबिर भरवतो, जेणेकरून मुलांना त्यांची पुढची दिशा ठरवता येईल। तसेच UPSC MPSCचं मार्गदर्शन व गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं जात आहे। यामुळे एक चांगलं व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांच्या शिक्षणातून घडावे हा त्यामागचा मुख्य उद्देश असतो। हे तंत्रज्ञानाचे जग आहे, देश झपाट्याने शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती करत आहे, AIचं महत्त्व वाढत चाललेलं आहे, तेव्हा विद्यार्थ्यांनी त्याचप्रमाणे आपली प्रगती केली पाहिजे। यावेळी रचना राकेश पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबतची अधिक माहिती देत सगळ्यांचे आभार मानले आहेत। Yes, चला नेक्स्ट। थांब परत चला चला चालत त्यांनी पुढे बाहेर जाऊ नका फक्त द्या मामा द्या चला द्या ओके। कळवा खारेगाव या परिसरातील आणि आपल्या माननीय श्री दशरथदादांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या मार्गदर्शनानेच आपण दरवर्षी 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा एक सत्कार सोहळा आणि त्यांना एक मार्गदर्शन मिळावं, पुढच्या त्यांच्या भावी आयुष्यासाठी किंवा त्यांच्या ज्या वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या जातात। आपल्या इथे साधना विद्या मंदिर ही आपले माननीय श्री दशरथदादा संस्थापित शाळा आहे आणि हिचा देखील 100% रिझल्ट लागतो। आणखी एवढं सांगेल की आपल्या वाचनालय साने गुरुजी वाचनालय येथे देखील आपल्या MPSC आणि UPSC विद्यार्थ्यांसाठी मोफत असं त्यांना सगळं शैक्षणिक साहित्य मिळतं आणि ते आपण प्रोव्हाइड करतो। त्याचबरोबर अशी काही तळागाळातील मुलं आहेत ज्यांना तिथे बसता यावं, त्यांच्या गैरसोय होऊ नये यासाठी दादांनी बऱ्याचशा सोयीसुविधा करून ठेवलेल्या आहेत। आणि यापुढे जाऊन एवढंच सांगेन की तिथे अशी काही मार्गदर्शन शिबिर देखील आपण आयोजित करतो, ज्याद्वारे मुलांना त्यांच्या भविष्यामध्ये त्यांनी कोणते साईडमध्ये जावं किंवा कोणत्या पद्धतीने पुढे जाता येईल। आता पाहतो आपण की तंत्रज्ञानाचं युग आहे, बदलतं सर्व काही जसं जागतिकता येत चालली आहे त्याचप्रमाणे बदलतं शहरीकरण, औद्योगिकरण आणि याद्वारे AIचा प्रभाव जास्त वाढत चाललेला आहे। आणि मी आमच्या प्रभागातील मुलांना आम्ही मार्गदर्शन करताना एवढंच सांगणार की अशी साईड निवडा ज्यामुळे आपल्याला पर्यावरण प्रदूषण देखील थांबवता येईल। पुढे आपल्या एरियामध्ये ज्या ज्या गोष्टींसाठी आपल्याला सोयी सुविधा पाहिजेत त्याद्वारे आपण काहीतरी करता यावं, अशा दृष्टीने आपण अभ्यास करावा की आपण कोणाला तरी याद्वारे मदत करू शकू। एक चांगला व्यक्ती घडवण्याचं काम हे आपल्या शाळेद्वारे, आपल्या संस्थांद्वारे नेहमीच होत आहे आणि हे सर्व आपल्या माननीय श्री दशरथदादांच्या मार्गदर्शनाखाली होते।